हॅलो एव्हरीवन. आज आपण बँकिंग अँड फायनान्स याचे काही एक्सपेक्टेड MCQs पाहणार आहोत. हे MCQs आपला जो टर्म पेपर आहे, आपला SY FY TYचा टर्म पेपर, त्यामध्ये येऊ शकतात. तर हे एक्सपेक्टेड MCQs तुम्हाला एक प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि या क्वेश्चनचा प्रत्येक क्वेश्चनचं मी ऑप्शन पण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की ऑप्शनमधून म्हणजे ऑप्शनचं पण ॲनालिसिस करणार आहे. तर आज तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जेव्हा पाहताना तर एक वही घ्या. वहीवर मी जे एक्स्ट्रा नॉलेज सांगतोय, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही पण मी सांगणार आहे एक्स्ट्रा, त्या एक्स्ट्रा गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घेत जा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. एवढं जरी तुम्ही केलं तर बऱ्यापैकी तुमचा स्टडी 50% स्टडी तुमचा इथंच कव्हर होईल. तर आपण टाईम वेस्ट न करता पाहूया काय MCQs. क्वेश्चन फर्स्ट आहे, कोणती बँक बँकांची बँक म्हणून ओळखली जाते? आता बँकांची बँक बऱ्याच मुलांना माहीत असेल. बँकांची बँक कोणाला म्हणतो आपण? RBIला, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. आता याच्यात एक्स्ट्रा गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलं की लिहून घ्या तुम्ही, की RBIला काय म्हणतो आपण? बँकांची बँक म्हणतो. हे तर तुम्हाला आता इथं क्वेश्चनमध्ये कळालं. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. पण RBI ॲक्ट कधी? तर RBIचं ॲक्ट पण विचारू शकतात. RBI ॲक्ट किती आहे? RBI ॲक्ट 1934. आणि RBI ॲक्ट आहे 1934. पण RBIने वर्किंग कधी सुरू केलं? इनफोर्स कधी झाला तो? 1935ला. म्हणजे RBIचा ॲक्ट आहे 1934 आणि इनफोर्स झाला 1935ला. तर या तीन गोष्टी, बँकांची बँक म्हणून कोणाला कोणाला ओळखलं जातं? तर RBIला ओळखलं जातं. RBIचा ॲक्ट आहे 1934 आणि RBI इनफोर्स झाला 1935ला. या तीन गोष्टी इथं लक्षात ठेवा. आणखी एक, नाबार्ड. नाबार्डचा फुल फॉर्म नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड काय? नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. तर नाबार्डचा फुल फॉर्म. तर नाबार्डचं इस्टॅब्लिशमेंट कसं झालं हे पण महत्त्वाचं आहे. फुल फॉर्म एक लिहून घ्या, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. जर गुगलवर असेल तर तर गुगलवर पण शोधून लिहू शकता फुल फॉर्म. आणि आणखी याचं एक इस्टॅब्लिशमेंट इयर विचारू शकतात. नाबार्डचा फुल फॉर्म पण विचारू शकतात किंवा याचं इस्टॅब्लिशमेंट. तर नाबार्ड झालं तर 1982ला इस्टॅब्लिश. म्हणजे बाडवरून 82 असं एक लॉजिक लावू शकता तुम्ही. बाडवरून 82, 1982ला नाबार्ड इस्टॅब्लिशमेंट झालं. तर हे चार गोष्टी लक्षात घ्या, की बँकांची बँक म्हणून RBIला ओळखलं जातं. RBIचा ॲक्ट आहे 1934चा. RBI इनफोर्स झालं 1935ला. आणि नाबार्ड, तर नाबार्डचा फुल फॉर्म आणि नाबार्डचं इस्टॅब्लिशमेंट झालं तर 1982ला. या 3-4 गोष्टी तुम्ही लिहून ठेवा एक्स्ट्रा. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. 1969मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? म्हणजे आपण म्हणतो की नॅशनलाइज झाल्या. तर किती बँका झाल्या 1969मध्ये? 14 बँक नॅशनलाइज झाल्या. ह्याची मी ट्रिक सांगतो. इथं काय ते 6, 9, 69चे 6, 9 ना, तर 6, 9 किती होतात? 15. 15मधून एक गेला तर 14 राहतात. असं लक्षात ठेवा काहीतरी लॉजिक लावून. तर 1969मध्ये 14 बँक काय झाल्या? नॅशनलाइज झाल्या. आणि 1900 असं पण विचारतात काही वेळेस, 1980मध्ये किती बँक नॅशनलाइज झाल्या? 1969मध्ये 14 झाल्या, पण 1980ला झाल्या 6 बँक नॅशनलाइज झाल्या. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं 1969 विचारलं आहे. तुम्हाला ऑनलाईन एक्झाम जेव्हा तुमचा असेल तेव्हा विचारू शकतात की 1980मध्ये किती झाल्या? तर 1980मध्ये 6 बँक नॅशनलाइज झाल्या. आणि आणखी एक बँक नॅशनलाइज झाली ती कधी? 1955ला. 1955ला एक बँक नॅशनलाइज झाली ती. हे 3 फिगर लक्षात ठेवा. 1969ला किती? 14 बँक नॅशनलाइज झाल्या. 1980ला किती? 6 बँक नॅशनलाइज झाल्या. आणि 1955ला किती? एक बँक काय झाली? नॅशनलाइज झाली. तर एवढं येऊ शकतं. नॅशनलाइज कधी कोणत्या बँकेत झाल्या तेवढं लिहून ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, 1969 जसं मी सांगतो तसंच लिहून घ्या. 1969ला 14 बँक, 1980ला 6 बँक आणि 1955ला एक बँक. ही एक बँक कोणती होती? तर SBI आपली. SBIला आपण ती एक बँक 1955ला नॅशनलाइज झाली. त्याच्या आधी होती SBI पण इम्पेरिकल बँक, ते नंतर तुम्हाला सांगाल. पण आता एवढंच लक्षात ठेवा फक्त हे 3 गोष्टी. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चनचा आन्सर नंबर C हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, RBI कायद्याद्वारे भारतीय स्टेट बँक तयार होण्यापूर्वी काय म्हणले जाते? आता RBI कायद्याद्वारे म्हणजे मी आता मी सांगितलं तुम्हाला इम्पेरिकल बँक, तोच क्वेश्चन आला हे पहा. तर RBI जेव्हा म्हणजे RBI कायद्याद्वारे भारतीय स्टेट बँक, म्हणजे स्टेट बँक हे नाव होण्याआधी या बँकेचं नाव काय होतं? म्हणजे आत्ताची कोणती? SBI. हिचं पूर्वीचं नाव काय होतं हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. तर SBIचं पूर्वीचं नाव होतं इम्पेरिकल बँक. झालं तर काय? 1921ला. 1921ला काय झालं? इम्पेरिकल बँक इस्टॅब्लिशमेंट झाली. आणि 1921 नंतर 1955ला बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता आणि बँक ऑफ बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बेंगाल, हे 3 बँका म्हणजे BBM
बॉम्बे, बेंगाल आणि मद्रास. बॉम्बे, बेंगाल, मद्रास हे 3 बँका काय झालं मिक्स झाल्या. काय झाल्या मिक्स झाल्या आणि यांच्यापासून इस्टॅब्लिशमेंट केलं कोणाला? हे इम्पेरिकल बँक, हे ऑप्शन नंबर सी आहे ना, ते इस्टॅब्लिशमेंट केली इम्पेरिकल बँक कधी? 1921ला. कळलं? इस्टॅब्लिशमेंट काय झालं इम्पेरिकल बँकचं. कसं झालं? बँक ऑफ बॉम्बे, बेंगाल आणि मद्रास ह्या मिळून इस्टॅब्लिशमेंट झालं इम्पेरिकल बँकचं 1921ला. आणि या इम्पेरिकल बँकचं 1921 नंतर 1955ला 1955ला त्याचं नाव इम्पेरिकल बँकचं बदलून त्याचं नाव दिलं SBI. SBI कधी दिलं? 1955ला. तुम्हाला क्वेश्चनमध्ये पण तेच विचारलं आहे की SBI म्हणजे आत्ताची जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे हिचं पूर्वीचं नाव काय होतं? पूर्वी काय म्हणायचे त्याला? तर पूर्वी म्हणायचे याला इम्पेरिकल बँक. आता सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, इम्पेरिकल बँक कशी आली? बँक ऑफ बॉम्बे, मद्रास आणि बेंगाल या 3 बँका मिळून 1955ला काय झालं? 1921ला काय झालं? तर इम्पेरिकल बँक उभारली होती. आणि 1955ला इम्पेरिकल बँकचं नाव बदलून काय ठेवलं त्यांनी? SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया हे ठेवलं होतं. पुढचा क्वेश्चन पाहूया. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा ऑप्शन नंबर सी राईट आहे. पुढचा क्वेश्चन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या तारखेला झाली? आत्ताच सांगितलं रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ती? 1 एप्रिल 1935ला. त्याचा ॲक्ट आहे म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ते ॲक्ट कधी आहे? 1934चा आहे आणि स्थापना झाली 1935ला. म्हणजे कायदा आधी निघाला होता, नंतर त्याची स्थापना झाली. तर ऑप्शन नंबर ए हे राईट आहे क्वेश्चन नंबर 5चा. पुढचा क्वेश्चन आहे, आपली बचत खाती बँकेकडे ठेवली पाहिजे कारण का? तर ते सुरक्षित आहेत, व्याज मिळते आणि कधीही माघार घेऊ शकतो. म्हणजे वरील सर्व सुरक्षित आहे ना. आपण बँकेत एखादं डिपॉझिट ठेवलं म्हणजे सुरक्षित आहे, व्याज पण मिळतं त्याच्यावर आपल्याला ठेवल्याबद्दल काही इंटरेस्टही भेटतो आणि ते माघार घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही बँकेत जेव्हा जाताल म्हणजे वर्किंग हावर्समध्ये तुम्ही कधीही गेले तरी तुम्हाला तुमचं डिपॉझिट वापस भेटतं. म्हणून तिन्ही गोष्टीमुळे आपण काय म्हणतो, आपल्या बँकेत बचत खात्यात पैसे ठेवले पाहिजे. म्हणून ऑल ऑफ द अबोव बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 6चं डी हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन, व्यावसायिक बँकेचे प्रकार कोणते? आता व्यावसायिक बँकेचे प्रकार म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, परदेशी बँका ही मूळ 2 आहेत. तसे प्रकार भरपूर आहेत पण हे 2 मूळ आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँका. म्हणून ऑप्शन नंबर सी हे राईट आहे. ए आणि बी हे दोन्ही पण बरोबर आहे. 8वा क्वेश्चन, मूलभूत उद्दिष्ट घेऊन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन केल्या आहेत. आता कोणतं मूलभूत उद्दिष्ट घेतलं होतं प्रादेशिक ग्रामीण बँकांनी? तर ग्रामीण भागातील लोकांना पत, ठेवी आणि इतर बँकिंग सुविधा पुरवणे. तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रायमरी बँक म्हणजे प्रायमरी सेक्टर बँक आहेत, त्यांचं मूळ उद्देशच काय होतं? लोकांना क्रेडिट देणं. क्रेडिट कशासाठी? ॲग्रिकल्चर, त्यासाठी क्रेडिट देणं. त्यांच्या ठेवी गोळा करून घेणं. ठेवी का? तर लोकांची सेव्हिंगची बचत वाढवावी म्हणजे सेव्हिंगची लोकांना सवय लागावी म्हणून त्यांची ठेवी गोळा करणं आणि बँकिंगची सुविधा देणं हे मूलभूत उद्दिष्ट होते. कोणाचे? तर ग्रामीण बँकांचे. म्हणून ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. आता अर्ध शहरी याचा काही शहरीचा संबंध नाही, कारण शब्द काय वापरला आहे? ग्रामीण. क्वेश्चनमध्ये पहा, ग्रामीण शब्द वापरला तर शहरी तर लगेच कॅन्सल होतं. शेतकऱ्यांना ठेवी सुविधा पुरवणे हे येऊ शकतं, पण ॲप्रोप्रिएट हे म्हणजे योग्य, सगळ्यात योग्य हे आणि आपल्याला एकच निवडायचं आहे म्हणून हे ग्रामीण भागाला पत पुरवठा व सेवे पुरवणे हे पण ॲप्रोप्रिएट येतं. पण मॅक्झिमम भारी म्हणजे चांगलं ऑप्शन नंबर हे आहे. असं पेपर देऊ शकतं तुम्हाला वाटलं की दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहे, पण तसं नसतं. त्याचं कोणतं भारी म्हणजे 99 आपण म्हणतो ना 20-21चा फरक आहे, तसं नाही. जे आपल्याला जास्तीत जास्त योग्य वाटेल ते ऑप्शन निवडायचं आहे. तर ऑप्शन नंबर डी हे राईट आहे क्वेश्चन नंबर 9चं. तर पुढचा क्वेश्चन, अनुसूचित बँका अशा आहेत ज्या RBI कायदा 1934 नुसार कोणत्या सूचीमध्ये आहेत? आता अनुसूचित बँकांची सूची कोणती येतं? अनुसूचित बँकांची सूची आहे सेकंड. अनुसूचित बँकांची सूची कोणती आहे? सेकंड. हे स्टॅटिक्स क्वेश्चन आहे, पाठच ठेवावं लागणार आहे. अनुसूचित बँका RBI कायदा कधी? 1934. तुम्हाला कायदा सांगितलं आहे पहा, RBI कायदा 1934. याच्यात अनुसूचित बँकांची सूची कोणती? 2 नंबरची सूची आहे. म्हणजे ऑप्शन ए हे राईट आहे क्वेश्चन नंबर 10चं. पुढचं आहे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे फुल फॉर्म याचं विचारला आहे. NPAचा फुल फॉर्म काय? तर नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे बी हे राईट आहे. आता नॉन परफॉर्मिंग असेट याच्याबद्दल थोडं सांगतो कशाला म्हणतात. ह्याच्यात 3 गोष्टी असतात बेसिक. तर पहिली आहे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरला नॉन परफॉर्मिंग कधी म्हणणार? जर ॲग्रिकल्चरने आपल्या 30 महिन्याच्या वरतीचा कालखंड उलटला असताना त्याच्यापासून आपल्याला कोणतीच गोष्ट भेटली पाहिजे नसेल ॲग्रिकल्चरपासून, तर आपण ॲग्रिकल्चरला नॉन परफॉर्मिंग असेट असं कन्सिडर करतो. आणि जर आपली डाऊटफुल असेट, आता आणखी एक असतं डाऊटफुल असेट कोणाला म्हणायचं? डाऊटफुल असेट अशा ज्यांनी 12 महिन्यापर्यंत आपल्याला 12 महिने होऊन गेले, 12 महिने होऊन गेले तरी आपल्याला त्यांच्यापासून काहीच भेटलं नाही, त्या झाल्या डाऊटफुल असेट.
आणि सबस्टँडर्ड असेट असे एक विचार करतात. सबस्टँडर्ड असेट कोणत्या? ज्या 12 महिन्याच्या आतल्या आहेत, म्हणजे 12 महिन्याच्या आतल्या पण त्यांच्यापासून आपल्याला आणखी काहीच भेटलं नाही, त्यांना म्हणतो आपण सबस्टँडर्ड असेट. आणि आणखी एक कॅटेगरी असते लॉस असेट. लॉस असेट म्हणजे अशा ज्या ऑडिटरने ऑडिट करताना काय केलं, लॉस असेट म्हणून कन्सिडर किंवा एक रिपोर्टमध्ये सांगितलं की लॉस असेट आहेत म्हणजे याच्यापासून तुम्हाला फायदा होत नाही, ते झालं लॉस असेट. तर येऊ शकतं ॲग्रिकल्चरची नॉन परफॉर्मिंग असेट कधी होते, तर 30 महिन्यात काय होतं ॲग्रिकल्चरची नॉन परफॉर्मिंग असेट होती. लिहून घ्या बरं का, मी सांगतोय त्या गोष्टी. ॲग्रिकल्चर कधी 30 महिन्यानंतर नॉन परफॉर्मिंग होते. जर आपलं सबस्टँडर्ड असेट, सबस्टँडर्ड कधी सांगितलं मी, 12 महिन्यांच्या आतल्या, म्हणजे 12 महिन्याच्या आतल्या. डाऊटफुल म्हणजे 12 महिने होऊन गेले म्हणजे डाऊट आपल्याला येतं, 12 महिन्यात होऊन गेले म्हणजे डाऊटफुल असेट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि लॉस असेट म्हणजे कोणत्या? ज्या ऑडिटरनी लॉस म्हणून त्याची घोषणा केलेली, त्या लॉस असेट ज्या ऑडिटरनी ऑडिटमध्ये काढलेल्या आहेत त्यांना लॉस असेट म्हणतो. तर याचा फुल फॉर्म काय इथं विचारलाय, NPAचा फुल फॉर्म काय, तर नॉन परफॉर्मिंग असेट फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर बी राईट आहे. आणि जे मी आता एक्स्ट्रा सांगितलं त्या पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण पेपरमध्ये येऊ शकतं. पुढचं आहे मध्यवर्ती बँक. ही एक बँक आहे जी काय करते, पतनियंत्रण म्हणजे क्रेडिट कंट्रोल. क्रेडिट कंट्रोल करणारी बँक कोणती आहे? मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँकेलाच आपण काय म्हणतो? RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही कोणती मध्यवर्ती बँक? एकच मध्यवर्ती बँक असती प्रत्येक याची. म्हणजे मध्यवर्ती म्हणजे काय, आपल्या केंद्र सरकार जे आहे आणि आपले जे दुसऱ्या बँका आहेत सर्वसामान्य आपल्या कोणत्या, कमर्शियल बँका, यांच्या मध्यवर्ती काम करते. म्हणजे कमर्शियल बँका आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम कोणती करते? जी RBI बँक आहे ती करते. म्हणजे RBI ही बँक केंद्र सरकारच्या वतीने काम करत असते. केंद्र सरकार जसं सांगल म्हणजे त्याच्यानुसार केंद्र सरकारच्या आपण म्हणतो ना वतीने काम करते, राईट. वतीने शब्द याला येईल, म्हणजे केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार काम करत असते RBI कोणाचं. आणि दुसऱ्या बँकेला काय असते, ऑर्डर वगैरे त्यांचं काय असेल ते देत असते. म्हणून मध्यवर्ती बँक कोणती? RBI. आणि ती काय काम करते? पतनियंत्रण म्हणजे क्रेडिट कंट्रोलचं काम करते. पुढचा क्वेश्चन पाहूया 13वा. RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर आहेत, म्हणजे किती डेप्युटी गव्हर्नर आहेत RBI मध्ये? तर RBI मध्ये किती गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर? तर 4 आहे. एवढं स्टॅटिक्स क्वेश्चन लक्षात ठेवावं लागेल. RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर 4 आहेत. आत्ताचं जर अपडेटेड असेल तर गुगलवर एकदा चेक करून पहा 4च आहेत का. गुगलवर पाहायचं डेप्युटी गव्हर्नर्स इन हाऊ मेनी डेप्युटी गव्हर्नर्स इन RBI. तर आत्ताची फिगर काय कदाचित वेगळी असू शकतात. हा क्वेश्चन आधीचाही असू शकतो, म्हणून चेक करून घ्या. मला या आयडिया नाही याची की RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर 4 आहेत दिलंय, पण एकदा चेक करून घ्या आता करंटमध्ये किती आहेत ते. तर ऑप्शन नंबर बी अकॉर्डिंग टू हे क्वेश्चन ऑप्शन नंबर बी राईट आहे. पुढचं आहे भारताची मध्यवर्ती बँक. आता भारताची मध्यवर्ती बँक मी आता सांगितलं कोणती आहे? RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही मध्यवर्ती बँक का, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने काम करत असते, दुसऱ्या बँकेवर कंट्रोल ठेवत असते, म्हणून याला मध्यवर्ती म्हणतात. दुसऱ्या बँका, सर्व बँका, कमर्शियल बँका, व्यापारी बँका आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या मध्यस्थी म्हणून जे काम करते तर मध्यवर्ती बँक म्हणतो. ही कोणती आपली? RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. एकच एवढी मध्यवर्ती बँक आहे, याला सेंट्रल बँक पण म्हणतो आपण. पुढचा क्वेश्चन पाहू, म्हणजे 15व्या क्वेश्चनचा आन्सर सी राईट आहे. पुढचं, कोणती बँक अल्पमुदतीच्या पतात व्यवहार करते? आता हा क्वेश्चन एकदम इझी, तुम्हाला लॉजिक सांगतो बघ त्याचं. कोणती करते? तर व्यापारी बँका अल्पमुदतीच्या पतात. आता व्यापारी बँका का, ज्या रेग्युलर बँका आहेत त्या अल्पमुदतीच्या. तुम्हाला आता हे समज माहीत नसेल व्यापारी बँका करते, तर कृषी बँका मी तुम्हाला सांगितलं. तर कृषी बँका म्हणजे कोणत्या? डेव्हलपमेंट बँका. डेव्हलपमेंट बँका कुठे इन्व्हेस्टमेंट करतात? फक्त मिडियम टर्म किंवा लॉंग टर्म. म्हणून ऑप्शन नंबर हे तर नाही, कारण हे तर रॉंग आहे. कारण इथं काय शब्द वापरला आहे? स्मॉल टर्म म्हणजे अल्पमुदत. तर कृषी बँक आहे लॉंग टर्म आणि मिडियम टर्मशी निगडित आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए हे चुकीचं आहे. आता औद्योगिक बँका म्हणजे औद्योगिक बँका, इंडस्ट्रियल बँका मी याचं पण सांगितलं होतं. ह्या पण कुठं देतात? लॉंग टर्म आणि मिडियम टर्म हे 2 प्रकारचं लोन देतात, अल्पमुदतीचं देत नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी ही पण चुकीचं आहे आणि यापैकी नाही हे पण चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन राहतं कोणतं? फक्त बी. म्हणून ऑप्शन नंबर बी राईट आहे. व्यापारी बँकाच काय करतात? अल्पमुदतीच्या पदावर व्यवहार करतात. तर 15व्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी राईट आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते व्यापारी बँकाचे काम नाही? तर खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे काम नाही, याचं पहिलं तुम्हाला वाचलं लगेच कळेल. व्यापारी बँकेचं काम नाही चलन नोटा पुरवणे. चलन नोटा पुरवायचं काम आहे का व्यापारी बँकेचं? नाही. हे काम कोणाचं आहे? RBIचं. चलन नोटा पुरवणे म्हणजे इश्यू ऑफ करन्सी हे काम कोणाचं आहे? RBIचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. व्यापारी बँकांचं नाही. व्यापारी बँकेचं दुसरं आहे ठेवी स्वीकारणे वगैरे व्यापारी बँकांचे काम आहेत. ऑप्शन नंबर ए हे राईट आहे. ऑप्शन नंबर ए 16व्या क्वेश्चनचं राईट आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, चलन नोटा व्यापारी बँकेचं नाही आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया.
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आतापर्यंत मी 4-5 वेळा सांगितलं. कधी? 1935ला झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना. आणि याचं ॲक्ट जर विचारला तर स्थापना विचारलेले शब्द वापरले त्यांनी स्थापना. पण इथं जर ॲक्ट असतं किंवा कायदा असता तर कायदा तुम्ही कधी निवडला असता? 1934. पुढचा क्वेश्चन पाहूया. नोटा इश्यू कोणती एक अधिकारीशाही मिळवते? तर आत्ताच सांगितलं. नोटा कोण इश्यू करतं? आत्ताच मी तेच सांगितलं. कोण? मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँकेलाच आपण काय म्हणतो? सेंट्रल बँक म्हणतो किंवा काय म्हणतो? RBI म्हणतो. RBIलाच काय म्हणतात? सेंट्रल बँक पण म्हणतात, मध्यवर्ती बँक पण म्हणतात, अपेक्स बॉडी पण म्हणतात, बरेच सारे नाव आहेत. म्हणजे जी सगळ्यात हायेस्ट बॉडी ना बँकांची त्याला मध्यवर्ती बँक म्हणतो आपण. आणि नोटा इश्यूचं काम कोण करतं? तर मध्यवर्ती बँक करते. म्हणजे आपली आत्ताची सध्याची RBI. आता इथं मध्यवर्ती शब्द दिलाय, इथं देते त्याऐवजी RBI. तर तुम्हाला काय निवडायचं आहे? RBI निवडायचं आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे क्वेश्चन नंबर 18चं ऑप्शन नंबर C हे राईट आहे. पुढचं आहे, टिंबटिंब ही चालू बँक खातेदारांना व्यावसायिक बँकांनी दिलेली पतसुविधा आहे. आता कोणती पतसुविधा आहे? तर ओव्हरड्राफ्ट. आता याचं साधं सोपं उदाहरण सांगतो. आपलं करंट अकाउंट असतं, जे व्यापारी असतात, जर तुम्ही व्यापारी पाहत असताल, कुठं जॉब करत असाल तर व्यापारी म्हणजे तुमचं जे एखादा व्यवसाय आहे, तर व्यवसायधारकांचं अकाउंट कोणतं असतं बँकेमध्ये? सेव्हिंग अकाउंट नसतं. म्हणजे असतं पण प्रायमरी त्यांचं अकाउंट कोणतं असतं? सेव्हिंग ऐवजी कोणतं असतं? करंट अकाउंट असतं. करंट अकाउंट असं अकाउंट असतं की आपण दिवसातून किती पण वेळा त्याच्यात ट्रान्झॅक्शन करू शकतो आणि किती पण वेळा पैसे काढू शकतो. तर हे जे अकाउंट असतं याच्यावर इंटरेस्ट नसतो, म्हणजे एकदम क्वचित थोडासा इंटरेस्ट असतो. आणि याच्यातून एक फॅसिलिटी भेटते, तर म्हणतो आपण ओव्हरड्राफ्ट. करंट अकाउंट धारकांना एक फॅसिलिटी भेटते. कोणती? ओव्हरड्राफ्ट. करंट अकाउंट शब्द का वापरला आहे त्यांनी? चालू म्हणजे करंट. तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय हे पण सांगतो थोडं. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? तुमच्या अकाउंटमध्ये जितका पैसा आहे ना आता सध्या करंट अकाउंट धारकांच्या अकाउंटमध्ये जितका पैसा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही थोडासा प्लस पैसा उचलू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये आहे, 10,000 रुपये आहे आणि तुम्ही आत्ता 11,000 पण तुमच्या बँकेतून लिमिट जी तुम्हाला ठरवून दिली ना तेवढे तुम्ही पैसे काढू शकता बँकेत पैसे नसतानाही. नंतर तुम्ही ते डिपॉझिट करायचे. तुम्हाला जेव्हा टर्म असेल तेव्हा नंतर डिपॉझिट करायचे. पण तुमच्या आत्ता अकाउंटमध्ये पैसे नाहीत ना तरी पण तुम्ही काढू शकता जास्तीचे एक्स्ट्रा पैसे. त्याला म्हणतो आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आणि फक्त चालू खातेधारकांना असते, म्हणजे करंट अकाउंट धारकांना असते. आता करंट अकाउंट धारक कोण असतात? तर व्यापारी असतात, हे पण लक्षात ठेवा. तर 19चा ऑप्शन नंबर B हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन, CRR म्हणजे काय? CRR म्हणजे याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो हा फुल फॉर्म आहे. आता हा काय असतो हे पण सांगतो, पेपर लिहू शकतो. CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. CRR कोण मेंटेन ठेवतं? CRR कोण ठेवतं? जे आपण आत्तापर्यंत 10 वेळा शब्द ऐकला, RBI. म्हणजे RBIकडे आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो. तर कोणाला मेंटेन ठेवावा लागतो? जनतेला नाही. जनतेला नाही तर जी आपली बँक आहेत सर्वसामान्य, कोणत्या बँका? कमर्शियल बँका, व्यापारी बँका ज्या आहेत त्यांना काय करावं लागतं? RBIकडं आपला आत्ताचा 4% आहे, म्हणजे आता करंट 4%च्या आसपासच असतो तो. 4% म्हणजे जी आपली पण अमाऊंट आहे बँकेकडं, टोटल अमाऊंट म्हणतो मी. टोटल अमाऊंट जी आहे ना बँकेकडं त्याच्या 4% बँकांना काय करावं लागतात? RBIकडे डिपॉझिट करावं लागतात पैसे. म्हणजे 4% आत्ताचा रेशो आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा करंट CRR किती येतो, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा, पेपर लिहू शकतो करंट किती येतो. तर CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. तो रिझर्व्ह रेशो कशासाठी असतो? तर ज्या दुसऱ्या सर्वसामान्य बँका आहेत त्यांना RBIकडे एक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे ठेवावा लागतो. ते पैसे ठेवण्याच्या प्रक्रियेला जे डिपॉझिट ठेवलं आहे त्याला म्हणतो आपण CRR. तो किती आहे? 4% आहे. तर हा पैसे का ठेवायचे आपण RBIकडे, म्हणजे बँकांनी का ठेवायचे RBIकडं? तर RBI काय आहे? अपेक्स बॉडी, म्हणजे सर्वात मोठी बॉडी बँकांची. तर RBIकडे त्या बँका पैसे ठेवतात सिक्युरिटी डिपॉझिट. हे का ठेवतात? तर एखादा कस्टमर म्हणजे एखादी बँक दिवाळखोर व्हायला लागली, जरी ती दिवाळखोर झाली तरी त्या बँकेला कमीत कमी ज्या त्यांचं लोन बिन आहे, लोन जे घेतलेले आहेत बँकांनी, ते निदान त्यांना बँकेला फेडता यावे म्हणून मिनिमम थोडी अमाऊंट RBIकडे ठेवते. मग समज आता ही बँक HDFC बँक ही दिवाळखोर झाली तरी हिचे ग्राहकांना पैसे द्यायचे कुठून? मग RBI काय करते? जे ह्या बँकेने हे 4% RBIकडे पैसे ठेवले आहेत ना, RBI ते पैसे त्या कस्टमरला देते आणि बँकेचे सर्व व्यवहार करते. म्हणून CRR हा मेंटेन ठेवला जातो, RBIकडे ठेवला जातो. कोणामार्फत? ज्या कमर्शियल व्यापारी बँक आहेत त्यांच्या मार्फत. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. आता पुढचा आला SLR. तर SLRचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. नाही, हे चुकलं आहे, ऑप्शन नंबर A नाही आहे, चुकलं आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा SLRचा फुल फॉर्म आहे. SLR म्हणजे काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तर हा कोण ठेवायचा? आता पहिला आपण काय पाहिला? CLR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. हा पाहिला आपण. आता आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. लिक्विडिटी म्हणजे काय? स्वतःकडे किती पैसे आहे. लिक्विडिटी पोझिशन म्हणतो आपण. माय लिक्विडिटी पोझिशन काय? म्हणजे स्वतःकडं, म्हणजे काय? तर बँकांनी स्वतःकडे किती पैसे ठेवायचा याचा रेशो. तर हा
आत्ता नॉर्मली 19 ते 21 या दरम्यान असतो. गुगलवर पाहता किती, पण नॉर्मली हा किती असतो, 19 ते 21% असतो. म्हणजे काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा बँकांनी स्वतःकडं मिनिमम काय ठेवायचे, स्वतःकडे कॅशमध्ये 19 ते 21% पैसा स्वतःकडे कॅशमध्ये ठेवायचा मिनिमम किती, 19 ते 20% कॅशमध्ये. आता हा का ठेवायचा, तर फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरला लोन हवं आहे आणि बँकेकडे आता पैसेच नसेल, तर बँकांनी त्याला लोन देऊ शकते, कस्टमरला नाही देऊ शकत. तेव्हा काय होतं, त्या बँकेचे गुडविल कमी होत असतं, कारण कस्टमरला वाटतं अरे बँकेकडे पैसेच नाही. म्हणून मिनिमम काय ठेवते बँका, एवढे पैसे ठेवत असते स्वतःच्याकडं, कधी एखाद्या कस्टमर आला तरी आपल्याला लोन देता येईल, किंवा एखाद्या कस्टमरचे लोन घेतलेला असेल बँकेने आणि तो लोन मागायला आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखाद्या बँकेत डिपॉझिट ठेवले आणि तुम्ही बँकेकडे गेले की आमचं डिपॉझिट आम्हाला वापस पाहिजे, पण बँक म्हणते आता आमच्याकडे पैसे नाही, तर तुमचा बँकेवरचा विश्वास उडू शकतो. हा विश्वास मेंटेन राहावा म्हणून काय करते की CLR म्हणजे काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो बँक मेंटेन ठेवत असते. जरी एखादा कस्टमर आला तरी त्याला आपण इमिजिएट पेमेंट करू शकतो यासाठी. तर हे कॅशमध्ये असतो, म्हणजे कॅश एवढी प्रमाणात ठेवा लागते. पहिली गोष्ट फुल फॉर्म लक्षात ठेवा, SLR म्हणजे काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. इथं चुकलेलं इथं लक्षात देऊ, फक्त इथं दुसरं ऑप्शन नंबर बी राईट आहे. आणि हा कोण ठेवतं, तर बँका स्वतःकडे मेंटेन ठेवतात हा पैसा, म्हणजे RBIकडे नाही तर स्वतःकडे मेंटेन ठेवायचा. RBIकडे कोणता, CRR हा RBIकडं, आणि SLR हा स्वतःकडं. लिक्विडिटी शब्द लक्षात घ्या, लिक्विडिटी म्हणजे स्वतःकडं. तर 21 नंबरचा ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. आता इथं जो मी आधी डिस्कस केला होता तोच क्वेश्चन मग थोडासा पण वेगळा. काय, पहिल्या फेरीत 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आता 14 कधी, पहिली फेरी कधी, 1969. आपण पहिला क्वेश्चन पाहिला ते 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केले 1969ला. प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण केले गेले. त्यांच्या ठेवींचा काय होत्या, म्हणजे त्यांची ठेवी किती होत्या, तर 50 कोटी प्लस होत्या. इथं 50 नाही, इथं 51 पाहिजे ॲक्च्युली, 51 प्लस. म्हणजे काय केलं तर राष्ट्रीयकरण झालं. म्हणजे तुम्हाला एवढं माहिती, एखादी बँक नॅशनलाइज केली होती, सरकारने काय केलं तर 51% भाग भांडवल त्या बँकेचं घेतलं, ते काय होती, नॅशनलाइज बँक होती. म्हणजेच 14 बँक नॅशनलाइज झाल्या, ते कशा झाल्या असतील, 51% काय गेला असतं भाग भांडवल सरकारने घेतलं असेल, म्हणून त्या नॅशनलाइज झाल्या. म्हणून पहिल्या फेरीत 14 प्रमुख बँकांचं नॅशनलाइज झाल्या, तेव्हा त्यांचं भाग भांडवल किती होतं, 51% प्लस हे भाग भांडवल होतं. म्हणजे 22चा ऑप्शन नंबर, हे ऑप्शन नका देऊ, इथं लक्ष द्या, 51 प्लस, ऑप्शन नंबर 51 प्लस. इथं ऑप्शन 1 पण बरोबर नाही, 51 प्लस हे भाग भांडवल काय होतं, त्या बँकांचं ठेवीचं होतं. तर 22चं 51 प्लस हे उत्तर आहे. पुढचं आहे 51 प्लस हे टक्के आहेत बरं का, काही रुपये नाही, टक्के. 51 प्लस टक्के, जेवढं भाग भांडवल असेल त्याचे 51 प्लस टक्के. तर पुढचं आहे CRR निधी मध्ये बँका ठेवतात. म्हणजे CRR कोणत्या निधीमध्ये ठेवतात, म्हणजे आत्ताच आपण केलं तर CRR याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, कॅश रिझर्व्ह रेशो. हा कोणाकडे ठेवतो, तर RBI. म्हणजे RBIकडे आपण काय करतो, CRR RBIकडे ठेवायचा. इथं लक्षात तुम्हाला मी सांगितलं होतं, CRR कोणाकडे, RBIकडे ठेवायचं. सिक्युरिटी डिपॉझिट असते RBIकडे ठेवायचं. हा किती आहे, 4%. आणि SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, SLR हा लिक्विडिटी शब्द काय, लिक्विडिटी आलं का आपल्या स्वतःकडं, आणि CRR रिझर्व्ह वगैरे आलं का ते बँकेकडं. तर 23 ऑप्शन नंबर CRR आहे. म्हणजे विचारलंय काय, CRR कोणाकडे ठेवला जातो, तर CRR RBIकडे ठेवला जातो. 25वा क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराबाबत हे टिमटिमे चुकीचं आहे. म्हणजे काय चुकीचं आहे असं विचारलंय, तर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराबाबत काय चुकीचं आहे, तर ऑप्शन नंबर 1 आहे, बँकांचे रोख राखीव निधी ठेवतात. बँकांचा रोख राखीव निधी ठेवतात. आता याला काय म्हणतो आपण, CRR का SLR, CRR लक्षात ठेवा. बँकांचा रोख राखीव निधी ठेवतात हे बरोबर आहे, CRR ठेवतात. तर परवान्याद्वारे बँकिंग प्रणाली नियंत्रित करतात, म्हणजे कंट्रोल करतात बँकांना, म्हणजे परवाना म्हणजे लायसन्सद्वारे. तर हे पण बरोबर आहे. आणि तपासणीद्वारे बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण करतात, म्हणजे सुपरविजन पण करतात सर्व बँकिंगचं. कोण, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. म्हणजे सर्व वरील प्रकारचे सर्व बरोबर आहे. काय करतात, CRR म्हणजे बँकांचे रोख पण राखीव निधी पण ठेवतात, म्हणजे परवाना लायसन्सद्वारे बँकिंग प्रणाली नियंत्रित करतात, हे पण बरोबर आहे. आणि बँकांचं काय, सुपरविजन पण करतात, हे सर्व ऑप्शन बरोबर आहे. 24 ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. आता 25वा, आज लास्टचा क्वेश्चन, च्या शिफारशीनुसार प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. कोणाची शिफारस करा, तर नरसिंहम कमिटी कधी आली हे पण लक्षात ठेवा. 1992ला फर्स्ट नरसिंहम कमिटी आली, आणि दुसरी नरसिंहम कमिटी आली 1998ला. पहिली नरसिंहम कमिटी आली 1992ला,
हे येऊ शकता पेपरला, इयर रेंज लक्षात ठेवा. नरसीएम कमिटी पहिली आली ती 1992ला, दुसरी आली ती 1998ला. हे का आलती हे पण येऊ शकतं. तर नरसीएम कमिटी का आली? तर बँकिंग सेक्टरमध्ये काय आणायचं होतं, रिफॉर्म आणायचं होतं. रिफॉर्म म्हणजे चेंजेस आणायचे होते. म्हणजे काय, बँकिंगचं रॅज्युअल स्ट्रक्चर आहे, फक्त ठेवी देणं आणि ठेवी घेणं एवढंच बँकेचं पहिलं काम होतं. पण ते काम न ठेवता बँकेला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आणखी चेक इश्यू करणं, डिपॉझिट घेणं, अशा अनेक विविध सेवा काय ह्याला बँकिंगसाठी पुरवल्या. म्हणजे बँकांना सर्व संमत करून दिल्या, तुम्ही हे पण काम करू शकता, तुम्ही चेक पण इश्यू करता, हे सर्व कामं बँकांना संमत करून दिले. हे कोणी केले? नरसीएम कमिटीने केले. ही नरसीएम कमिटी होती. तर नरसीएम कमिटीचे शिफारशीनुसार काय केलं तर ग्रामीण बँकांची स्थापना पण करण्यात आली होती. म्हणजे अनेकांनी चेंज केली ते, लक्षात ठेवा. नरसीएम कमिटीने ग्रामीण बँकांची स्थापना पण कोणी केली? नरसीएम कमिटीने केली ती. इथे नरसीएम हे नरसीएम आहे, ऑप्शन नंबर बी नरसीएम. कोणी? नरसीएमने काय केलं तर, याचं इयर पण लक्षात ठेवा, नरसीएमचं येऊ शकतात पेपरला. नरसीएम 1992 आणि दुसरं 1998. पहिली कमिटी आली 1992ला, दुसरी आली 1998ला. नरसीएम समिती यांनी स्थापन केलं त्या ग्रामीण बँका, आणि त्याचबरोबर बँकिंग सेक्टर रिफॉर्म पण आणलं होता. रिफॉर्म म्हणजे चेंजेस आणले होते, डेव्हलपमेंट केलं होतं अनेक बँकिंग सेक्टरला. तर आजपुरती एवढंच. आपण उद्या याच्या पुढचे 25 सेशन कव्हर करू. हे प्रॅक्टिससाठी एवढे खूप झाले, आणि जे मी एक्स्ट्रा सांगितलं आहे ते एकदा पुन्हा व्हिडिओ पहा आणि पुन्हा सगळं डिटेलमध्ये लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये जास्त काही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. तर थँक्यू.